दुसऱ्या टप्प्यात पश्चिम विदर्भातील 4 लोकसभा मतदारसंघामध्ये साठी जे आहे ते येत्या 26 एप्रिलला जे आहे ते मतदान होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आजपासून जे आहे ते प्रचाराला जो आहे तो वेग येणार आहे। खासदार नवनीत राणांकडून जे आहे ते आज प्रचाराचा नारळ फुटणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जे आहे ती जय्यत तयारी अशी झालेली आहे। अमरावतीच्या इरविन चौकामध्ये जे आहे ते खासदार नवनीत राणांच्या प्रचार कार्यालयात प्रमुख बूथ आहे आणि याच ठिकाणी जे आहे ते वाहनं आणण्यात आलेले आहे आणि हे वाहनं जे आहे ते ग्रामीण भागामध्ये जाऊन जे आहे ते खासदार नवनीत राणा यांचा प्रचार करणार आपण बघू शकतो। या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे ते वाहन तयार करण्यात आले आणि ग्रामीण भागात जाऊन जे आहे ते नवनीत राणांचा प्रचार करणार आपण बघू शकतो। या बॅनरवर लिहिलेलं आहे अमरावती लोकसभा निवडणूक 2024 महायुतीचे अधिकृत उमेदवार नवनीत रवी राणा आणि खाली एक टॅगलाईन दिलेली आहे कहो दिल से नवनीत राणा फिर से अशा आशयाचे जे आहे ते बॅनर या ठिकाणी छापण्यात आलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर जे ते गाड्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये जाणार आहेत। Come my love, please don't say no baby, come my love। वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। 6 विधानसभा क्षेत्रामध्ये जे आहे ते या संपूर्ण गाड्या जाऊन खासदार नवनीत राणांचा प्रचार करणार आहेत। कालच चिन्हाचं वाटप झालं। प्रहारचे अधिकृत उमेदवार दिनेश बुब जे आहे ते यांना निवडणूक विभागाने जे आहे ते शिट्टी हे चिन्ह दिलेलं आहे। दुसरीकडे रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांना गॅस सिलेंडर देण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे यावेळेस 2024च्या निवडणुकीमध्ये खास म्हणजे डिजिटल प्रचारावर जो आहे तो राजकीय नेत्यांचा उमेदवारांचा भर असणार आहे। दुसरीकडे आपण बघतो नवनीत राणा ज्या पद्धतीने प्रचार करणार सोबतच LED स्क्रीनच्या माध्यमातून जो आहे तो प्रचार केला जाणार आहे। अशा अनेक गाड्या ज्या आहेत त्या तयार करण्यात आलेल्या आहेत। 5 वर्षात कुठले विकास कामं केले, काय विजन असणार आहे याची माहिती जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे आहे ते अशा प्रकारच्या LCD LED स्क्रीन जे आहे त्या या वाहनावर तयार करण्यात आलेल्या आहेत। गावोगावी जाऊन जे आहे ते मतदारांना जे आहे ते या LCD स्क्रीन दाखवल्या जाणार आहेत। विकासाचे मुद्दे काय असणार आहेत, विजन काय असणार आहे, संपूर्ण गोष्टी घेऊन जे आहेत ते खासदार नवनीत राणांच्या प्रचाराला आजपासून सुरुवात होणार आहे। काही वेळातच या बूथवर जे आहे ते गुढी उभारली जाईल आणि तिथूनच प्रचाराचा नारळ जे आहे त्या नवनीत राणा फुंकणार आहेत। खासदार नवनीत राणा या रिंगणात आहेत। महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे आहेत, प्रहारचे दिनेश बुब आहे, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर अशी चौरंगी लढत जी आहे ती अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये होणार आहेत। 2019च्या निवडणुकीमध्ये आनंदराव वडसूड विरुद्ध खासदार नवनीत राणा असा सामना झाला होता आणि त्यामध्ये खासदार नवनीत राणा जे आहेत त्या विजयी झालेल्या होत्या आणि पुन्हा आता एकदा 2024च्या निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होणार आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार आहे, 2024 मध्ये अमरावतीचा खासदार कोण असणार आहे हे येत्या काळात पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती।